त्यांची वैचारिक जी बैठक आहे ना ती बाळासाहेबांसारखी आहे. बाळासाहेबांनी आग्रह कधी लिहिले नाही. बरं. सुरुवातीचे लिहिले असतील ज्यावेळेला पडबिदीर होते त्यावेळेला ते सांगायचे डिक्टेट करायचे, मी कधी गेलो होते. परंतु संजय राऊतांनी आग्रह लिहिला की तो बाळासाहेबांना पाठवायला लागायचा सुरुवातीला. तो पाहायचा आणि मग जाऊ दे म्हणायचे. काही सूचना करायच्या ते. त्यामुळे काय झालं, बाळासाहेबांच्या विचाराची जडणघडण जी आहे ना ती संजय राऊतांवर झाली खूप. म्हणजे आता बाळासाहेब या घडामोडीवर काय निर्णय घेतील हे संजय राऊतांना कळते. बाळासाहेब आत्ता असं बोलतील, असं करतील. एवढी वैचारिक जडणघडण त्यांची झालेली होती. त्यामुळे एक दुसरं असं की राज ठाकरे यांनी संजय राऊतांना सामनामध्ये आणलं. ते त्यावेळेला इंडियन एक्सप्रेसमध्ये होते, ग्रुपमध्ये होते कामाला, लोकप्रभामध्ये उपसंपादक होते. त्यांना डायरेक्ट आणून संपादक केलं, ते राज ठाकरेंनी केलं. आणि ज्यावेळेला उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघांचं फाटलं त्यावेळेला मध्यस्थी करण्यासाठी संजय राऊतच गेले. त्यामुळे आज दोघांना एकत्र आणण्यामध्ये त्यांचा रोल. त्यावेळेला मनसेच्या कार्यकर्त्यांचा एवढा राग होता की संजय राऊतांची गाडी फोडली त्यांनी तिथे. पण आत्ताही देखील त्या दोघांना एकत्र आणण्यामध्ये संजय राऊतांचा खूप मोठा वाटा आहे.